जालन्यात दुचाकी चोरी करणारे दोघे जेरबंद। जालन्याच्या परतूर पोलिसांची कारवाई। 12,30,000 रुपये किमतीच्या 14 चोरीच्या मोटरसायकली आणि एक खंजीर कारवाईत जप्त। आरोपींकडून जालना जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील 13 चोरीचे गुन्हे उघडकीस। जालन्यात दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केलंय। जालन्याच्या परतूर पोलिसांनी ही कारवाई केली। या कारवाईत 12,30,000 रुपये किमतीच्या 14 चोरीच्या मोटरसायकली आणि एक खंजीर पोलिसांनी जप्त केलंय। 2 जून 2025 रोजी परतूर तालुक्यातील वाटूर येथील एका व्यक्तीची HF डिलक्स कंपनीची दुचाकी क्रमांक MH21BJ 6311 चोरीला गेली होती। या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास करत असताना सदर चोरीची दुचाकी मंठा तालुक्यातील आरडा तोलाजी गावातील एका व्यक्तीकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्या माहितीवरून परतूर पोलिसांनी आरडा तोलाजी येथून अभिषेक प्रल्हाद धनवडे यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक धारदार खंजीर आढळून आले। तसेच एक स्प्लेंडर कंपनीची विना क्रमांकाची मोटरसायकल देखील पोलिसांना मिळून आली। यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने आपल्या 2 साथीदारांसह दुचाकी चोरी केल्याचं कबूल केलं। त्या माहितीवरून परतूर पोलिसांनी आरोपी अभिषेक धनवडे याचा एक साथीदार अमोल गणेश चव्हाण यास ताब्यात घेतलं। या कारवाईत 12,30,000 रुपये किमतीच्या 14 चोरीच्या दुचाकी आणि एक खंजीर पोलिसांनी जप्त केलाय। अवैधरित्या खंजीर बाळगल्याप्रकरणी आरोपी अभिषेक धनवडे याच्या विरुद्ध परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत।